जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर रोजगार दिंडी रोजगार यात्रेचं आयोजन केलं आहे. राज्यातील सर्व शिक्षित अशिक्षित युवक युवती महिला पुरुषांना नोकरी देण्यासाठी. तर आज आपण कोकण विभागातल्या हरिहरेश्वर या देवस्थानाला आलो आहोत. तिथे देवस्थानचे काही सामान्य नागरिक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ की या परिसरातील सर्व शिक्षित युवक युवती यांना कशा प्रकारे नोकरी लावली जाते, रोजगार मिळाला जातो, तिथं कोणता औद्योगिक क्षेत्र आहे का, कंपन्या आहेत का, त्या संदर्भात माझ्यासोबत आहेत गजानन पाटील चव्हाणसाहेब, नांदेड जिल्ह्याचं उभरतं कार्यक्षम कृतिशील शब्दाला जागणारं आणि एकदम खंबीर नेतृत्व, आणि सोबत माधवराव पाटील आहेत आपले उद्योगपती आणि दादाचा परिचय करतो. दादा तुमचं नाव काय? माझं नाव ऋषिकेश विलास वाटतं, मी पण रायगड जिल्ह्यामधून. नमस्कार. तर दादांचं रायगडमध्येच आहे का? तर दादा रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्या औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या मोठ्या MNC कंपनी आहेत आणि त्या कंपनीमध्ये सर्व रायगड जिल्ह्यातील शिक्षित अशिक्षित बेरोजगार युवक युवती खरंच रोजगार मिळतो का, याबद्दल थोडंसं माहिती सांगावी. MIDC इथे महाडमध्ये MIDC आहे. पुढे जसे तुम्ही गेले ते खालापूर MIDC आहे, तुमचे खोपोली MIDC आहे. रायगडमध्ये असे चांगले नामवंत आहेत आणि नामवंत कंपनीज देखील आहेत. हां, पण सध्याच्या कंडिशनला आता जसं आपण बघतोय की खूप सारे शिक्षित मुली आहेत की ज्यांना रोजगार मिळत नाही. आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने यांनी जो एक उपक्रम राबवलेला आहे तो खूप छान उपक्रम आहे. मी सर्व लोकांना म्हणजे जे कोण बेरोजगार असतील, जे कोण मुलं मुली माझ्या जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील देखील, तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. खूप चांगला उपक्रम आहे. त्यांच्याकडे खूप सारे कंपनीजवर त्यांचे चॅनल आणि त्यांचं सगळं जे काय आहे त्यांचं फ्री कन्सल्टन्सी आहे. कन्सल्टन्सी नाही, फ्री ऑफ कॉस्ट जॉब आहे. जनसेवा फाउंडेशन हे सेवेसाठी आहे. कन्सल्टन्सी हा शब्द वेगळा असतो. हो बरं. तर ते चार्जेस अप्लाय करतात. आपलं तसं काही नाही, काय पदरचंच खाणं, पदरचंच करणं आणि शेवटी समाजाचाच आम्ही भाग. दादा असो, दादाच्या नेतृत्वाखाली सगळं चाललं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, की समाजाला दिशा देण्यासाठी एखादा व्यक्ती लागतो. बरं, एका म्हणजे एक निमित्त असतं, त्या माध्यमातून दादाचं असेल कदाचित, तर त्यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी चालल्या. तर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील शिक्षित अशिक्षित युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी महाराष्ट्रामध्ये इतर तालुके इतर जिल्हे जे काही कोण अशिक्षित म्हणजे शिक्षित मुलं आहेत, त्यांना बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी नाही आहे, त्यांनी जनसेवा फाउंडेशनशी संपर्क साधू शकता. तुम्ही त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही तुम्हाला अडचणी असतील, तर तुम्ही यांना शेअर करू शकता. हे तुम्हाला नक्कीच खूप चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला एक चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील. धन्यवाद दादा. तुम्हाला काही महाराष्ट्रातील तमाम शिक्षित अशिक्षित युवक युवती महिला पुरुष आणि सामान्य नागरिक ज्यांना ह्या नोकरीच्या रोजगाराच्या समस्या आहेत, त्यांना काही संदेश द्यायचा आहे व्यापकरित्या? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. संबंध महाराष्ट्रामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मोफत जॉब मिळाला पाहिजे हे अभियान आम्ही चालू केलेलं आहे. या अभियानामध्ये या भागातील आज रायगड या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जातं असं श्रीदेव काळेश्वर मंदिर, श्री हरिहरेश्वर काळे मंदिर या ठिकाणी मी आलो. या भागातील सर्व या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेतात. भक्तांसोबत या भागातील सर्व या मंदिरावर असलेल्या सर्व सदस्यासोबत म्हणजे बॉडीसोबत संपर्क केला. तर मला एवढं सांगणं आहे की या भागातील सर्व तरुण तरुणी बेरोजगार असणारे हे सर्व शिक्षित आणि शिक्षित सर्व बांधवांना माझं सांगणं आहे की जनसेवा फाउंडेशनच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालू आहे. या भागाचे जे जबाबदार व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून हा संदेश सर्व संबंधी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तालुक्यात जाणार आहे. पण पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की शिक्षित आणि शिक्षित बांधवांना या ठिकाणी एक दुसरा पर्याय आपण मोफतमध्ये उपलब्ध केलेला आहे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने. याचा निश्चितच तुम्ही सर्वांनी लाभ घ्याल, योग्य तुम्ही दिशेला जाल एवढी अपेक्षा मात्र या भगवानचरणी प्रार्थना करून भगवंताला सांगतोय की भगवंता फक्त माझ्या तरुण तरुणीला बेरोजगारांना
भूमिहीन असणाऱ्या बेरोजगारांना, अशा सर्व लोकांना, सर्व घटकातल्या लोकांना चांगली सद्बुद्धी दे, त्यांना चांगल्या मार्गावर येण्यासाठी थोडंसं त्यांना बुद्धी द्यावी अशी भगवंताला आम्ही साकडं घातलं आहे. असं या माध्यमातून आम्ही साकडं घालून भगवंताला प्रार्थना केली. आणि पहिला मेळावा हा बेरोजगार मुक्त मेळावा आमच्या नायगाव मतदारसंघामध्ये, नायगाव धर्माबाद नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला मेळावा हा या अभियानाचा मेळावा आम्ही नायगाव शहर या ठिकाणी 10 एप्रिल रोजी ठेवलेला आहे. म्हणून सर्व तरुण तरुणी बांधवांनी त्या ठिकाणी नायगाव बाजार, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी हे रोजगारमुक्त अभियान आम्ही ठेवलेलं आहे. त्या रोजगार मेळाव्याचा आपण 100% उपयोग करून घ्यावा एवढी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तथा आवाहन करतो. आणि भगवान चरणी, महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो, सर्वांना सद्बुद्धी द्यावी. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माझं पण आव्हान असेल की येणाऱ्या काळात आपली ही रोजगार यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर येणार आहे. तर त्या रोजगार यात्रेला, रोजगार दिंडीला आपण पुढं घेऊन जाण्याचं काम करावं. धन्यवाद.